या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतो 1,00,000 आपण पाहतो राशी रक्कम। कोण होणार आहे विजेता, कोण होणार आहे लखपती हे देखील पाहायला विसरू नका। कोणी आहे आमच्यासोबत असेच जोडून राहा YouTube लाईव्हच्या माध्यमातून, सी इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून याची देखील नोंद घ्यायची आहे। थँक्यू। चला मॅचला सुरुवात करायची। पंच विनंती असेल, लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट। या मॅच मध्ये जो विजय होईल तो मात्र आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश, जो पराजय तो तृतीय पारितोषिकाचा मानकरी। स्ट्रायकिंग एंड वरती धर्मा पवार, मॅन फ्रॉम जळगाव। पहिला चेंडू इनसाइड वाट खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला जातोय। येतोय डॉट बॉल, येतोय निर्धाव चेंडू, म्हणजे या निर्धावी निशी आपण पाहतो सुरुवात झाली। धर्मा खेळून काढला जातोय, मिडॉन वरती क्षेत्ररक्षक असणार आहे सँडी शिंदे यांना आपण पाहतोय। या स्पर्धेमधील बिग हिटर ज्याच्या नावावरती मात्र भरपूर असे विक्रम आहेत अगदी मात्र आपण पाहतो। आणि यानंतर होणारी मॅच फायनलची मॅच, आणि या फायनलच्या मॅच साठी देखील आपण पाहतोय वैयक्तिक पारितोषिक जरूर असतील। सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, आणि आपण पाहतो सलग 3 विकेट साठी देखील पारितोषिक असतील। 1,001 आपण पाहतो राशी रक्कम असेल, याची देखील नोंद घ्यायची। आणि राशी रक्कम असणार आहे अर्थातच आपण पाहतोय विकासची कदम, सावे एंटरप्राइजेसचे सर्व मालक, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेलचे आपण पाहतोय पदाधिकारी विकासची कदम यांच्या माध्यमातून पारितोषिक आले। फायनल मॅच मध्ये जर सलग तीन विकेट, सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकार खेचले तर 1,001 त्या खेळाडूला दिले जातील। आणि आताच्या मॅचेस मध्ये जर सलग 3 विकेट, सलग 3 षटकार आणि सलग 3 आपण पाहतोय चौकार खेचले तर त्याला देखील 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल। आणि त्याच दरम्यान येतोय मैदानाच्या आतमध्ये गुरु पवारच्या बॅट मधून ब्रँडेड फटका। या दरम्यान आपण पाहतोय खूप लांब वर जाणारा डीप बॅकवर्ड स्वेलिंग रिजनच्या डोक्यावरतून त्याला बीट करत जाणारा हा दमदार षटकार, म्हणजेच मॅक्सिमम। संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 बॉल पूर्ण, आणि धावा आपल्या पाहायला गेलं तर 9 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती। 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली। मॅच खूप महत्त्वाची आहे, ही मॅच महत्त्वाची नव्हे तरी स्पर्धा महत्त्वाची आहे। विषय मात्र अस्मितेचा आहे, विषय मात्र गावच्या नावाचा आहे। याच गावच्या नावासाठी खेळणारे खेळाडू आपण पाहतो नो बॉल, म्हणजेच येणारा चेंडू आपण पाहतो फ्री हिटचा। जरूर नाराज असेल, नो बॉल होता, याच्यावरती हिट केला असता तर धावा देखील मिळाल्या असत्या। धावा येणं गरजेचं आहे, तेच करायचा प्रयत्न करणारा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फलंदाज। फ्री हिटचा बॉल, स्क्वेअर रिजन तैनात आहे, फक्त सिंगल रन येणार आहे। आणि या सिंगलने मात्र संघाची धावसंख्या बढती घेत असताना जाऊन हेच ओव्हर थ्रो, नजर हटी, दुर्घटना घटी, हेच पाहायला मिळालं। आमची देखील नजर हटली होती, आम्ही देखील बोललो होतो की एकच धाव, परंतु त्याच दरम्यान दुसरी धाव देखील कन्वर्ट केली जाते, रूपांतरित केली जाते, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले। मॅचची काढा स्लिप रिजन मध्ये, कॉल चुकलाय, होय कॉल चुकलाय नाहीये। यावेळी आपण पाहतोय विकेट्स देखील चुकल्या जात आहेत, होय विकेट्स देखील चुकल्या जात आहेत। गाई करून चालणार नाही मित्रा, कारण की हा प्रवास अजून खूप मोठा आहे। संयमाने खेळावा लागेल, संयमाचे डाव मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 12 पाहायला मिळतात। बिनगडी बाद टीम जे जळगाव संघ, पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 12 धावा। चला मॅचला स्पीडअप घ्यायचं, जास्त वेळ कोणी घेऊ नका। पाहिलं तर कालच्या सत्रापासून आपण पाहतोय, कालच्या दिवसापासून या स्पर्धेवरती अवकाळी पावसाचं संकट देखील ओढवल्या कारणास्तव आपण थोडंसं स्पीडअप घेतोय, कारण की फायनल मॅच झाल्यानंतर आपणास प्राइज डिस्ट्रीब्युशनचा सोहळा देखील इथेच संपन्न करणार आहोत, याची देखील नोंद घ्या। चला स्पीडअप घ्यायचं विनंती करेन। राम फौजी बॉलिंग मार्क वरती, पहिला बॉल राम फौजींचा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून उडवून दिलाय, फिरकावून दिलाय धर्मा पवारच्या बॅट मधून ब्रँडेड फटका। डिस्ट्रिक्ट लेवल आयकॉन, जिल्हास्तरीय आपण पाहतोय विशेष खेळाडू म्हणून याची मात्र वारंवार निवड होत असते। महाराष्ट्रातील आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट स्पर्धा खेळत असतो, कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल, सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा खेळत असतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा खेळत असतो, आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पेश करताना पाहायला मिळतोय। काय लाजवाब फटका पाहायला मिळाला, जो मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून सरळ 6 धाव्यांसाठी गेलाय। संघाची धावसंख्या 18, 1 बॉल।
यावेळी देखील गॅप शोधून काढला जातोय. फाइंडिंग रिझन आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळेल. याच कारणास्तव चेंडू मात्र आपण पाहतोय बाउंड्री जवळ फीड केला जातोय. आता 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. आता या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 2 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. ओहो बैठा फटका पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय. दोघे जण धावतायत, चेंडूच्या मागे धावतायत. कोण विजय होणार आहे? चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश आलंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल नाही येणार कारण की चेंडू आलाय. या चेंडूवरती देखील दुहेरी धाव पाहायला मिळते आणि या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 3 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय श्रीराम 11 डेरवन चाफळ विभाग विरुद्ध टीम आपण पाहतोय रामजी सावंत यांची मात्र आपण पाहतोय मालकी हक्काचा संघ. अध्यक्ष 11 या 2 संघादरम्यान मॅच खेळवली जाईल याची देखील नोंद घ्यायची. ही मॅच फक्त 1 ओव्हरची असेल म्हणजे 6 बॉलची मॅच असणार आहे. आग्रह खातर तुमची आम्ही मॅच खेळवतो याची देखील नोंद ठेवायची आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. फटका खेळ आहे. गुरु पवार चेंडू तर हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅच ड्रॉप अमोलच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी धर्माने स्ट्राईक सोडले. यावेळी जागा सोडत असताना तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. जर कॅच बनला असता तर या 3 धावा मात्र गृहीत धरल्या नसत्या, परंतु आता यावेळी या 3 धावा गृहीत धरत असताना संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण होत असताना 26 वरती जाऊन पोहोचले. माफी असावी. 1.5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 100 बॉल या ओव्हर मधील राम फौजी. इनसाइड आउट पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर मध्ये लाजवाब क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाले. धर्माच्या बॅट मधून हा चौकार ही ओव्हर संपवणारा चौकार आहे आणि या चौकारानिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 30 धावा. चला पुढचा गोलंदाज यायचा लगेचच यायचा. जास्त वेळ कोणी घेऊ नका. वारंवार आपण पाहतोय आयोजक वर्गांच्या माध्यमातून आम्हाला कॉल होते जेवढ्या मॅचेस कव्हर अप कमी वेळामध्ये करता येतील तेवढ्या मात्र करत चला. याच कारणास्तव आम्ही देखील तुम्हाला वारंवार सूचना देतो स्पीडअप घ्यायचं. चला या पुढचा गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 30. या वाईट निश्चित संघाची धावसंख्या 31. सॅम आलाय बॉलिंग मार्कवर. फटका तर खेळलाय. चेंडू हवेमध्ये फटका फसला गेलाय. विकेट किपर येतोय. कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. बॅटर गॉन म्हणजेच आपण पाहतोय पहिली विकेट. शांत होते. शांत केलं जाते गुरु पवारला. आता गुरुच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी त्याचा मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये येतोय नवनाथ म्हणजे CNV मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहे. दाबत जायचंय. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारी मॅच असेल प्रेक्षणीय लढत असेल अर्थातच आपण पाहतोय श्रीराम 11 आपण पाहतोय डेरवन चाफळ विभाग विरुद्ध टीम आपण पाहतोय अध्यक्ष 11. या दरम्यान यानंतर होणारी प्रेक्षणीय मॅच 1 ओव्हरची मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. या ओव्हरच्या अखेरीस या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि तदनंतर या स्पर्धेमधील शेवटची मॅच या स्पर्धेमधील ग्रँड फिनाले फायनल मॅच अंतिमचा सामना म्हणजे फायनल मॅच आपण खेळवणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. सिंगल रन येते आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. ओव्हर मधील 2 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. यानंतर होणारी मॅच असेल अर्थातच
2 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. आता स्ट्रायकिंग एंडवरती धर्मेंद्र पवार. पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय पाटण तालुका, आणि पाटण तालुक्यामधील जळगाव याचं आणि जळगाव गावाचं नाव त्यानं महाराष्ट्राच्या नकाशावरती मोठं केलं. तोच तो धर्मेंद्र पवार स्ट्रायकिंग एंडवरती. बैठा फटका शरीरापासून दूर, पंचाजवळ अपील मात्र उचलून धरले. पंच वाट पाहत आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. एसचा निर्धाव चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते, म्हणजेच डॉट बॉल येतोय. आता 3 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 32च असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. इनसाइड आउट खेळून काढलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती नजरा जमवतोय. कॅच कंप्लीट, म्हणजे अजून एक विकेट या ओव्हरमध्ये आता नोंदवली जाते. गुरु नंतर धर्माला देखील चालतं केलं या गोलंदाजाने, म्हणजे सॅमने मिळवली अजून एक विकेट. आता 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या स्थिर आहे 32 या आकड्यावरती. जो विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल, जो पराजय होईल तो मात्र तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरेल, याची देखील नोंद घ्यायची. यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अर्थात असं आपण पाहतोय सिनियर प्लेयर, एक लिजंड प्लेयर, जुने जाणते खेळाडू ज्यांच्याजवळ अनुभव आहे, तोच अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये टाकावा लागेल, तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावावा लागेल, असं मात्र कॅप्टनने सांगितलंय. म्हणजेच मुकुटरावजी आप्पा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. वय वर्ष 45+, परंतु एखाद्या तरुणाला लाजवतील असं मात्र त्यांचा खेळ आतापर्यंत राहिलाय. असे मात्र आप्पा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये ओव्हर मधील शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी. यानंतर होणारी एक्झिबिशन मॅच श्रीराम 11 विरुद्ध टीम आपण पहा. श्रीराम 11 डेरवन चाफळ विभाग विरुद्ध टीम अध्यक्ष 11 टॉस विन झाली होती. आपण पाहतो डेरवन चाफळ विभाग संघ बॉलिंग निवडले, बॅटिंग करावी लागेल अध्यक्ष 11 या संघाला. सर्वांना एक विनंती करतो, गॅप शोधलाय का? होय, गॅप शोधलाय. यासाठीच तर पाठवलं होतं मैदानाच्या आतमध्ये, ते त्यांनी करून देखील दाखवले. चौकारांशी संघाची धावसंख्या आता 36 आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक विनंती असेल आणि एक सूचना असेल प्रत्येक खेळाडूंना की जो कचरा आहे तो कचरा कुंडीमध्येच फेका. कोणताही कचरा असेल, पाण्याच्या बॉटल्स असतील, जे काय फास्ट फूडचे कागद असतील, ते विनंती करतो आपणास, कृपा करून विनंती करतो की ते तुम्ही कचरा कुंडीमध्ये टाकायचे, याची देखील नोंद घ्यायची. कचरा कुंडी आपल्या ग्राउंड्स वरती उपलब्ध करून देखील दिलेत ग्राउंड स्टाफने, याची देखील नोंद घ्या. आणि ते कचरा कुंडीमध्ये सर्व कचरा आपण टाकणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची. सूचना असेल सर्व खेळाडूंना, प्रत्येक घटकाला. पुढे येऊन 100 स्ट्रोक, यावरती आता बॅटर आउट असेल, म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. फलंदाज एनवी होणार आहेत 5. संघाची धावसंख्या आता मात्र थांबेल. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा विजयासाठी हवे असतील. विजयासाठी 37 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची. चला स्पीडअप घ्या. टीम दत्तगृपा जंगलवाडी मैदान खाली करायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच येणार आहोत आपण. जे जळगाव संघ 18 चेंडूमध्ये 37 बनवल्या तर प्रवेश आपण पाहतोय. फायनल मध्ये एंट्री फिक्स असेल जंगलवाडी संघाची. तर 18 मध्ये 37 नाही बनवू दिल्या तर एंट्री असणार आहे जे जळगाव संघाची फायनल मध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुनश्च सर्वांना विनंती करेल, सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करेल, कारण की लकी ड्रॉचा देखील आपण पाहतोय अजून शिल्लक ठेवले. लकी ड्रॉ कोण विजय होणार आहे आपण पाहतोय. कुपन प्रत्येकाला दिले जात आहेत. इथपर्यंत पोहोचा, या मैदानाला भेट द्या, स्पर्धेला भेट द्या, कुपन घ्या. कुपन वरती आपलं नाव नोट डाऊन करा आणि ते कुपन मात्र आपण पाहतो लकी ड्रॉच्या बॉक्स मध्ये देखील टाका, याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण की आपण पाहतोय 5 ब्रँडेड स्मार्ट वॉच असणार आहेत, जी मात्र आपण पाहतोय लकी प्रेक्षकाला दिले जातील, याची देखील नोंद घ्यायची. एक नवीन उपक्रम आपण पाहतो नानांच्या विद्यमानाने आम्ही पार पाडताना देखील पाहायला मिळतोय स्पर्धेच्या आतमध्ये. म्हणजेच 5 लकी प्रेक्षकांना आपण पाहतोय स्मार्ट वॉच असतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला विनंती करतो प्रत्येक प्रेक्षक वर्गाला देखील पुनश्च असेच जोडून राहा आणि या स्पर्धेवरती देखील असंच प्रेम करत राहा. जाऊया मॅचच्या आतमध्ये. 18 मध्ये बनवायचे 37 धावा टीम दत्तगृपा जंगलवाडी संघाला. विनंती करेन लगेचच मॅच देखील चालू करून घ्यायचे. चला बॅटर यायचंय.
बॅटर या मैदानाच्या आतमध्ये विनंती करतो श्री दत्तकृपा जंगलवाडी जास्त वेळ घेऊ नका, अंपायर लगेचच मॅच देखील चालू करून घ्यायचे आहे. विनंती करतो, पावसाने थोडीशी उघडीक दिली तर मॅचेस आपण कव्हर अप करूया याची देखील नोंद घ्यायची आहे. चला बॅटर या मैदानाच्या आतमध्ये विनंती करतोय पुनश्च सँडी आणि सॅम मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. या संघाची एक यशस्वी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. सँडी आणि सॅमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. 18 चेंडूमध्ये बनवायचे 37 धावा, तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. अर्थातच धर्मेंद्र पवार आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुका आणि पाटण तालुक्यामधील आपण पाहतोय एक छोटंसं गाव जळव गावाने. जळव गावाला मात्र आपण पाहतोय महाराष्ट्राच्या नकाशावरती मोठं नाव देणारा कोणता खेळाडू असेल ना तर धर्मेंद्र पवार आपण पाहतोय. ऑन स्क्रीन वरती दाखवला देखील जातोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. होय जरूर याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा पडल्या जात आहेत. होय त्यानं सर्वांना आकर्षित देखील तितकंच केलंय. त्याच्या कलेनं, त्याच्या मेहनतीनं, त्याच्या मात्र जिद्दीने या देखील आपण पाहतोय यशाला झुकावलंय. असा मात्र धर्मेंद्र पवार बॉलिंग मार्क वरती पहिल्या ओव्हरमध्ये येणार आहे. आता जाऊया मॅचच्या दिशेने. 18 मध्ये बनवायचे 37 धावा, बॉलिंग मार्क वरती उजव्या हाताने मारा करणारा एक चपर चतुर आणि आपण पाहतो हुशार गोलंदाज धर्मेंद्र पवार. तर स्ट्रायकिंग एंड वरती सॅम, नॉन स्ट्राइक एंडला सँडी. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. जाऊयात दुसऱ्या डावाच्या दिशेने. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला करतोय सुरुवात. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, याच्यावरती धाव नाही बनली जाणार. पहिला चेंडू डॉट पद्धतीचा येतोय, पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा येतोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय घेऊन काढला जातो. मिड विकेट रिझन क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही फील्ड झाला. आता मात्र आपण पाहतो याच्यावरती सिंगल रन मात्र कंप्लीट केली जाते. दोन धावा येतात म्हणजे आता संघाची धावसंख्या बॉल टू रन समीकरण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल पूर्ण 3 धावा. तसेच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा खुश खबर सर्व खेळाडू वर्गांसाठी घेऊन येतोय. तर सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट जर प्राप्त केल्या तर विकासची कदम सावी एंटरप्राइजेसचे सर्व ओनर नंतर आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेलचे आपण पाहतोय पदाधिकारी यांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयांच्या कॅश प्राइज दिलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. प्लॅटेड 1 यावेळी आता वन बाउन्स सीमा रेसे पार हा दमदार चौकार येतोय. या चौकार आणि संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण 7 धावा. पुन्हा एक खुश खबर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सलग 3 षटकार, सलग 3 विकेट आणि सलग 3 चौकारासाठी आपण पाहतोय विकासची कदम सावी एंटरप्राइजेसचे सर्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेलचे आपण पाहतोय पदाधिकारी यांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे येणाऱ्या मॅचेससाठी. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय. संदीप शिंदेला चेंडू निर्धाव घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तीच मात्र गोष्ट आपण पाहतोय सोपी करताना मैदानाच्या आतमध्ये धर्मेंद्र पवार. 5 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. कमी गतीने आता स्लोपर पण पाहायला मिळाला. तो देखील लोवर फुलटॉस होता आणि याच दरम्यान एक सिंगल रन असताना ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. बिनगडी बाद 8 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज. चला मॅच चालू ठेवायची आहे. मॅच मात्र स्पीडअप करायची, जास्त वेळ कोणी घेऊ नका आणि यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे.
अध्यक्ष 11 आणि टीम श्रीराम 11 डेरवन चाफळ विभाग दोन्ही संघांना विनंती करेन दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बॅटिंग करणारी टीम असेल अध्यक्ष 11 आणि बॉलिंग करणारी टीम आपण पाहतोय असणार आहे. अर्थातच आपण पाहतोय श्रीराम 11 आपण पाहतोय डेरवन विभाग चाफळ विभाग यांची असेल. बारा चेंडू मध्ये विजयासाठी 29 धाव्यांची गरज. चला मॅचला सुरुवात करायची. पंच जास्त वेळ नका घेऊ. मिस्टर सँटी पवार बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळतात. या मॅचची एक सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठी ओव्हर कोणती असेल तर ही असेल का हे देखील पाहावं लागेल. 12 मध्ये बनवायचे आहे धावा. या वेळेला आता 29. या ओव्हर मध्ये किती धावा खर्च केल्या जातील, किती धावा रोखल्या जातील, किती धावा ठोकल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि यानंतर होणारी एक्झिबिशन मॅच आणि तदनंतर होणारी फायनल मॅच त्या मॅचला देखील सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये या दरम्यान होता क्षेत्ररक्षक कॅच ऑफ. यावेळी आपण पाहतोय जे जळव संघांच्या चाहत्यांचं हृदय जरूर तुटलं असेल कारण की ही झेल पकडणं खूप महत्वाचं आहे. ही कॅच होती का मॅच होती, काय होतं मैदानाच्या आतमध्ये घडले कारण की प्रबळ दावेदार मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराचं ज्याच्या नावावरती खूप साऱ्या धावा आहेत असा संदीप शिंदेचा कॅच सोडला तो मागात पडू शकतो का हे देखील पाहणं गरजेचं. दुसरा बॉल ठेवून काढलाय चेंडू हवेमध्ये. यावेळी देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे गुरु येतोय आता कॅच कंप्लीट करतोय. आता नाही कॅच मिस होणार म्हणजे येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करेल. हे देखील एक ऍडव्हान्टेज राहणार आहे टीम जे जळव संघाला याची देखील नोंद घ्यायची. चला नवीन बॅटर या धावत मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ नका घेऊ. थँक्यू. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असणार आहे. यावेळी देखील गुरु पवार कॅच बनवली जाते. सलगची दुसरी विकेट. ही विकेट आहे की फायनलच्या दिशेने चालू असलेला प्रवास आहे जे जळव संघाचा. मुलाखतीमध्ये यांच्या कॅप्टनने देखील चर्चा केली होती की आम्हाला प्रथम पारितोषिक हवंय, आम्हाला मात्र ट्रॉफीवरती नाव कोरायचं असं वैभव पवार देखील बोलले होते आणि त्याच दिशेने प्रवास करते टीम. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा असलेला गोलंदाज कोण आहे तर मिस्टर सँटी पवार ज्यानं मात्र रोख लावला या धावांना, ज्यानं मात्र चाप लावला या धावांना. आता संघाची धावसंख्या स्थिर असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 9 धावा पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये या देखील पाहायला मिळत आहेत. 9 धावांवरती आतापर्यंत रोखून ठेवलंय. 3 बॉल कंप्लीट झाले. ते 3 चेंडू खूप महत्वाचे असतील या मॅच मध्ये याची देखील नोंद घ्यायची आहे. यावी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते म्हणजेच आता 4 बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळते. त्या ओव्हर मधील 2 चेंडूंचा केस शिल्लक नाही आल्या धावा. धावा आल्या नाही तर धावा करूच दिला नाही त्या गोलंदाजाने असं देखील म्हणायला हरकत नसेल. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा यावेळी देखील आपण पाहतोय. स्टंप लाईन मध्ये हार्ड लेन गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल म्हणजे आता 5 चेंडू पूर्ण झालेत. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी धाव्यांची गरज असेल. 28 7 मध्ये बनवायचे आहेत. 28 जर 28 बनवायचे असतील 7 मध्ये ना तर या चेंडूवरती षटकार येणे गरजेचं आहे. बॅट स्विंग तर केले. चेंडूवरती आता नजर कोण जमवतंय. आप्पा येत आहेत. 3 जण आलेत. कॅच यावेळी कंप्लीट केली जाते. या ओव्हर मधील आपण पाहतोय जी 3री विकेट मिळवली मिस्टर सँटी पवार याने. ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. आता येणारे 6 बॉल आणि बनवाव्या लागतील 28 धावा. चला नवीन बॅटर या. नवीन बॅटर यायचंय धावत आणि मॅच देखील चालू करायचे. 6 मध्ये
22 धावा. ओव्हरमध्ये फक्त 1 रन देऊन 3 विकेट्स मिळवलेत या गोलंदाजाने. वेल बॉलिंग मिस्टर सँटी पवार. चला मॅचला पुन्हा एकदा करूया सुरुवात आणि यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम असेल श्रीराम 11, डेरवन चाफळ विभाग आणि बॅटिंग करणारी टीम असेल अध्यक्ष 11. 6 बॉलची मॅच असणार आहे म्हणजे 1 ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि कोऑपरेट देखील करायचं आहे. डॉट बॉल आहे यावेळी मात्र आपण पाहतोय हा डॉट बॉल येतोय. आता 5 मध्ये बनवायचे 29 म्हणजे 5 चेंडूवरती सलग 5 षटकार. 28 धावा बनवायचे माफी असावी. 5 मध्ये 28 धाव्यांची गरज असेल आणि सलग 5 षटकार देखील खेचावे लागतील संदीप शिंदे यांना. बनवले जातील काही 5 षटकार. चेंडू हवेमध्ये याच्यावरती आता धर्मेंद्र पवार वेगाने धावतोय. कॅच बनवली आहे म्हणजे एक शेवटचा आशेचा किरण तो देखील मावतोय. म्हणजे बॅटर आता बॅक टू दी पेव्हिलियन, बॅक टू दी डगआउट. संदीप शिंदे माघारी. एके साऊंड आता संदीप शिंदे यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. आता पाहायला गेलं तर 4 चेंडू मध्ये बनवायचे 28 धावा. वैभव पवार या पवारचा वार मात्र कधीच खाली जात नाही असं मात्र वैभव पवार आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. वारंवार मात्र भेदक मारे करतोय. वारंवार मात्र आगीचे वारंवार मात्र आपण पाहतोय आक्रमक गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू यावेळी विकेट किपरच्या डोक्यावरतून धावा पळून घ्यायची असतील याची देखील नोंद घ्या. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो याच्यावरती मिळतोय चौकार आणि या चौकारानिशी काहीसा फरक पडेल परंतु या फरकाचा मात्र आपण पाहतोय प्रभाव टीम जे जळगाव संघावरती नाही होणार कारण की 2 चेंडू राहिलेत आणि विजयासाठी अजून 24 धाब्यांची गरज आहे. म्हणजे आता पूर्णपणे मॅच मुठीमध्ये पकडून ठेवले टीम जे जळगाव संघाने 2 हात करायला ते देखील तयार झाले टीम सावरकर संघासोबत. सॅम चेंडू फील्ड स्ट्राइकिंग एंड फेक हिट डायरेक्ट हिट यावेळी धर्मेंद्र पवार. बॅटर आउट आहे. येस बॅटर आउट असेल म्हणजे एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर यावा लागेल शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. चला या नवीन बॅटर. चव्हाण गेलेत आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टीम श्रीराम 11 डेरवन चाफळ विभाग लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत आपण. हा चेंडू संपल्या अखेरीस याची देखील नोंद घ्या. आपले बॅटर आपली ओपनिंग प्लेयर टीम अध्यक्ष 11 तयार ठेवायची आहे. मॅच फिनिश मॅच विजय म्हणजे